आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये। डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी। मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान। ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर। संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65। संगमनेर नगरपालिकेची निवडणूक सुरुवात झालेली आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून प्रत्येक उमेदवार आपल्या प्रभागामध्ये प्रचारासाठी व्यस्त आहे आणि संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी मैथिली तांबे आणि त्याचबरोबर नगरसेवक पदासाठी 30 उमेदवारी या ठिकाणी जाहीर करण्यात आले। नेहमी संगमनेरकरांच्या आणि थोरात आणि तांबे परिवाराच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहणार आणि ते जे विचार आहे ते सर्वसामान्य तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम हिरालाल पगडाल सर करतायत। आज पगडाल सर आपल्या समोर आहेत। सर, संगमनेर नगरपालिकेची निवडणूक लागली, कसं बघताय या निवडणुकीकडे? मी पहिल्यांदा या निवडणुकीकडे 1 वर्षापूर्वी लोकांनी जी गंभीर चूक केली ती चूक दुरुस्त करण्याची संधी म्हणून या निवडणुकीकडे मी बघतो। या निवडणुकीत मी आणखी एक असं बघतो की गेले 30-35 वर्ष आम्ही नगरपालिकेत जे काम केलं ते काम पुढे न्यायचं असेल तर ते बाळासाहेब थोरात, डॉक्टर सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला पुढे न्यावं लागेल। आणि सत्यजित तांबे यांच्याकडे विजन आहे, ते नागरी प्रश्नाची त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरचा त्यांचा अभ्यास आहे आणि त्यामुळं हा पोरगा काहीतरी करून दाखवण्याच्या क्षमतेचा आहे। हे विधान परिषदेत दिसलं तर युवकांमध्ये त्याची एक चांगल्यापैकी हे, तर मला खात्री आहे की चांगलं काम करण्याची क्षमता सत्यजित मध्ये आहे, डॉक्टर मैथिली मध्ये आहे, त्यांच्या टीम मध्ये आहे। त्यामुळे त्यांना साथ द्यायला पाहिजे अशा पद्धतीनं मी या निवडणुकीकडे बघतो। शहरामध्ये प्रामुख्याने बरेच दिवस झाले नगरपालिकेच्या निवडणुका नाही, मात्र त्यानंतर सत्तांतर झाले। 1 वर्षातला शहरवासी म्हणून तुम्हाला काय वाटतं, शहरामध्ये काय होणं गरजेचं आहे? मला सगळ्यात जास्त शहरात जी काळजी की या शहरामध्ये नशेली पदार्थांचा धोका गेल्या वर्षभरात खूप वाढलेला आहे। जे पूर्वी दिसत नव्हतं ते गांजकस लोक, ते एमडी चे सिगरेट पिणारे लोक यांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि कुठेतरी या विक्री करणाऱ्या लोकांना कोणाचा तरी छुपा पाठिंबा आहे, त्याशिवाय राजरोस विक्री होऊ शकत नाही। त्यामुळे गेल्या वर्षभरात हे उडता पंजाब सारखं उडता संगमनेर व्हायची जी सुरुवात झाली आहे त्याच्यामध्ये ज्यांचे हात आहेत त्या सगळ्यांचा बंदोबस्त मतदारांनी केला पाहिजे या मताचा मी आहे। कारण तुमच्या आमच्या पोरांचं भवितव्य याच्यातून धोक्यात आलेले, त्यामुळे या नशामुक्तीच्या दिशेने सुद्धा मी याच्याकडे बघतो। आणि संगमनेरमध्ये आताची जी निवडणूक होती, कोणत्या विकास कामं तुम्हाला वाटतं की हे प्रलंबित आहे आणि परत एकदा प्रामुख्याने संगमनेरचा चेहरामोहरा बदलण्यासाठी ही कामं होणं गरजेचं आहे? आता एक तुम्हाला मी सांगतो की संगमनेरचा विकास जो काही होतो आहे त्याच्यामध्ये एक विजन असलं पाहिजे की पुढे आपल्याला काय करायचं। संगमनेर शहर हे पुणे आणि नाशिकच्या मध्यवर्ती शहर आहे। इथे जो काही व्यापार होतो आहे, जी काही प्रगती होते त्याचं आता इथे शिकलेले पोर मोठ्या प्रमाणावर पुण्याला जातात, देशभर सर्वत्र जातात। तेव्हा पुणे संगमनेर रेल्वे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट होती। बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबे यांनी ती लावून धरली होती, हायस्पीड रेल्वे मंजूर झाली होती। पण त्याच्यामध्ये संगमनेरच्या हितसंबंधांच्या विरोधात काम करणाऱ्या शक्तीने खोडा घातला आणि त्यांना मी दोष देत नाही, कारण ते त्यांच्या मतदारसंघाचं हित बघणार। पण बाहेरच्या लोकांनी संगमनेर चालवू नये, संगमनेरच्या हिताचा विचार संगमनेरचेच लोक करतील आणि त्यामुळे बाहेरच्या लोकांच्या हस्तकांपासून संगमनेरने सावध राहावं अशा मताचं मी आहे। संगमनेर शहरातील नागरिकांना शेवटचा प्रश्न, काय आवाहन कराल? मी संगमनेर शहरातल्या नागरिकांना आवाहन करतो की संगमनेर सेवा समितीकडे दृष्टी आहे, संगमनेर सेवा समितीकडे प्रश्न सोडवण्याची क्षमता आहे, संगमनेर सेवा समितीमध्ये सुसंघटितपणा आहे। इथल्या संगमनेर सेवा समितीच्या विरोधात जी महायुती उभी आहे त्याच्यामध्ये विसंगती आहे,
त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या नेत्याच्या विरोधात बोलतायत. त्यांचे नेते स्वयंभू नेते नसून कोणत्या तरी बाहेरगावच्या नेत्यांच्या याच्यानी प्रभावाखाली काम करतात असं चित्र आहे. अशा वेळी आपल्या गावचं हित बघण्यासाठी संगमनेरचा विकास करण्याची क्षमता, संगमनेरची संस्कृती जपण्याची क्षमता, संगमनेर मधलं जे काही व्यापारी आणि सांस्कृतिक अशा प्रकारचं, शैक्षणिक अशा प्रकारचं हब जे झालेलं आहे त्याच्या पुढे जाण्यासाठी आपल्याला बाळासाहेब थोरात, डॉक्टर तांबे, सत्यजित तांबे, मैथिली तांबे, काँग्रेसचे कार्यकर्ते, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या नावाने लागणारे सगळे कार्यकर्ते यांना शक्ती देण्याची गरज आहे. संगमनेर सेवा समिती एक संघपणे आहे आणि एक संघपणे संगमनेरचं चित्र ते प्रगतीच्या दिशेने नेतील. त्यासाठी संगमनेरकरांनी संगमनेर सेवा समितीला साथ द्यावं अशी माझी नम्र विनंती आहे. निश्चितच जी सध्याची निवडणूक होतीये ही विकासाच्या मुद्द्यावरती आहे आणि आपलं संगमनेर शहर सुसंस्कृतपणे परत एकदा बघायचं असेल तर संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून जे उमेदवार उभे आहेत, नगराध्यक्ष पदासाठी मैथिलीताई असतील आणि इतर जे नगरसेवक पदासाठी उमेदवार असतील यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहण्याचं आव्हान हिरालाल पगडाल यांनी केलंय. सी न्यूज मराठीसाठी बाबासाहेब कडू, सुखदेव गाडेकर, संगमनेर. कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.